प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू त्याला म्हटले, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील बरं का. प्रेज द लॉर्ड. काय करशील? जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव तू पाशील बरं का. जर तू विश्वास ठेवला नाहीये तर तुला काहीच हालेलुया प्राप्त होणार नाहीये. जर तू विश्वास ठेवशील, जर तू देवाकडे येत आहे, जर तू विश्वास ठेवत आहे, तर ज्या देवाकडे मी येत आहे, ज्या देवाकडे मी आलोय, तो देव माझी प्रार्थना ऐकेल आणि तो माझ्या प्रार्थनेत तो परमेश्वर मला उत्तर देईल बरं का. असा जर तुमचा विश्वास असेल, प्रेज द लॉर्ड, तर तुम्हाला प्राप्त होईल बरं का. हालेलुया. तर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होते जर तुमचा विश्वास असेल की ज्या देवाकडे मी आलोय तो देव प्रार्थना ऐकतो बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की प्रभू येशू आपल्या बरोबर पेत्र, योहान आणि याकोब या शिष्यांना बरोबर घेतलं आणि त्याच्याबरोबर जाण्यासाठी निघाले. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रेज द लॉर्ड अतिशय रडणारे, प्रेज द लॉर्ड, कुणके देऊन देऊन रडणारी लोक तिथं बसली होती. प्रेज द लॉर्ड. आता एखादा व्यक्ती घरातला मरण पावला तर माणूस रडतोच का हसतो? हालेलुया. एखाद्या व्यक्तीला दुःख झालं, त्याच्यावरती संकट ओढवलं तर त्याला त्रास होतो ना. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते ते सर्वजण रडत होते. त्याचे बरेच नातेवाईक गोळा झाले होते, बरेच लोक आले होते, का त्याला एकुलती एक मुलगी होती. प्रेज द लॉर्ड. आणि एकच मुलगी होते आणि ते खूप रडत होते. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी आले आणि म्हटले, तुम्ही का रडत आहात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना काय विचारलं की तुम्ही का रडत आहात? मुलगी काय झाली? मेली नाही. ती कशी आहे? ती झोपेमध्ये आहे बरं का, पण तुम्ही रडत आहे उगाच. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं ती सर्व लोक त्याला हसू लागली बरं का. प्रेज द लॉर्ड. की अरे तुम्ही येशू तर खरं आहे म्हणताय, चला बरं तुम्ही चर्चला. आम्ही चर्चला येतो आणि चर्चला आल्यानंतर देव तुमची प्रार्थना ऐकल बरं का, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्य तिथपर्यंत येतो बरं का. हालेलुया. पण कधीच मनुष्याचा जास्त विश्वास परमेश्वरावर नसतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे त्याला प्राप्त होत नाही बरं का. जर त्याने विश्वास ठेवला की ज्या देवाकडे मी आलोय तो नक्कीच माझ्या प्रार्थनेचं मला उत्तर देईल आणि तो माझी प्रार्थना आहे. हालेलुया. तर त्याच्या जीवनात अद्भुत काम करतात बरं का. आणि बायबल सांगते की त्यांनी जसं प्रभू येशू म्हटले की मुलगी मेली नाही, झोपेत आहे, आणि ती लोक हसू लागली बरं का. प्रेज द लॉर्ड. आपण अशा दुनियामध्ये जगत आहोत. हालेलुया. अशा जगामध्ये आपण राहत आहोत. ही दुनिया कशी आहे? फेक दुनिया आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ढोंग करणारी दुनियामध्ये आपण राहत आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे लोक तोंडावर वेगळे असतात आणि पाठीमागं वेगळे असतात. प्रेज द लॉर्ड. अशा दुनियामध्ये आपण जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा कोणत्या माणसाची किंमत केली जाते, त्याची इज्जत कोणत्या माणसाची केली जाते? ज्याच्याकडे पैसा आहे बरं का, अशा माणसाची काय केली जाते? किंमत केली जाते, इज्जत केली जाते बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू येशू म्हटले बाबांनो मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे, पण त्याला हसू लागली लोक. प्रेज द लॉर्ड. आता ज्या व्यक्तीला दुःख झालंय, ज्याच्या घरातील व्यक्ती गेलेला आहे, ज्याच्या जवळचा व्यक्ती त्याला सोडून गेलेला आहे, त्या व्यक्तीला दुःख होईल की तो व्यक्ती हसल? हालेलुया. पण बायबल सांगते ती लोक काय करत होती? हसत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ज्या व्यक्तीला दुःख झालं होतं, प्रेज द लॉर्ड, त्याला खरंच दुःख झालं होतं बरं का, ज्याची घरातली व्यक्ती गेली होती, पण जे आजूबाजूचे सर्वजण लोक जर आले होते त्याचं सात्वन करण्यासाठी, प्रेज द लॉर्ड, त्यांचं काय करण्यासाठी? सात्वन करण्यासाठी आलं होतं. ती लोक काय करत होती? हसत होती. त्यांचा विश्वास त्या गोष्टीवरती काय होता? नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते खऱ्या भावनेने त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेले नव्हते. प्रेज द लॉर्ड. कारण मी काय म्हटलं, लोक तोंडावर एक असतात आणि पाठीमागे वेगळे असतात बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा काही फेक दुनियामध्ये आपण का जगत होत नाही? काही फेक दुनियामध्ये काय म्हणजे काही फेक पास्टरी आहेत बरं का, काही संदेश टीव्ही आहेत, म्हणजे भविष्यवाणी करणारी काही फेक आहेत बरं का. प्रेज द लॉर्ड. अशा दुनियामध्ये आपण जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की स्वर्गदूताचं ढोंग देखील आणि सोंग करणार देखील सैतानाचे दूत आहेत बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासू देखील ढोंग करणारे असतात. अशा दुनियेमध्ये आपण राहत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू येशूला माहित होतं की ढोंग कोण करत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि खरंच दुःख कोणाला झाले. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला एक चांगलंच ठाऊक होतं आणि ती लोक प्रभू येशूला काय करत होती? हसत होती. वाचा बरं पुन्हा, रिपीट पुन्हा पहिल्यापासून. तो हे
बोलत आहे हा? इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कुणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली. मुलगीला आणखी श्रम कशाला देतात? परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. काय कर तू घाबरू नकोस. तू काय कर, फक्त विश्वास ठेव. तू जर परमेश्वराकडे आलाय, त्याच्या मंदिरामध्ये आलाय, तू जर वचन ऐकण्यासाठी आलाय, तर तू हिंमत धर आणि तू घाबरू नकोस. हालेलुया. तू काय कर, विश्वास ठेव. पुढं त्याने आपल्या बरोबर पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान याच्याशिवाय कोणाला येऊन दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे याचा गलबला चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करतात? का रडतात? मूल मेले नाही, झोपेत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना काय म्हटलं, बाबा तुम्ही का रडताय? तुम्ही का दुःख करून घेत आहात? प्रेज द लॉर्ड. थोडं तुझ्यावरती संकट आलंय, पण तू दुःखी का होत आहे? प्रेज द लॉर्ड. कारण त्यातून निभवणारा मी तुझा परमेश्वर तुझ्या बाजूने उभा आहे आणि मी आलेलो आहे म्हणतो तो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. पण लोक त्याला काय करतात? हसत आहेत. हालेलुया. म्हणून आपण ढोंग करणाऱ्या दुनियामध्ये राहत आहोत, जिथं विश्वासू देखील आशीर्वादाचं ढोंग करतात बरं का. प्रेज द लॉर्ड. बघा, आपल्या विरोध्यांचं, जे आपली निंदा करत आहे, जे आपला तिरस्कार करत आहे, अशांची जर तोंड बंद ठेवायची असतील, हालेलुया, तर तुमच्या जीवनामध्ये, वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडायला हवी बरं का. प्रेज द लॉर्ड. की जेणेकरून तुम्ही त्याला सांगू शकता की मी ज्या परिस्थितीमध्ये होतो, ज्या दुःखात होतो, त्या देवाने मला तिथून बाहेर काढले बरं का. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष तुमच्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यावेळेस त्या लोकांची तोंड तुम्हाला बोलणारे काय होतील? बंद होतील आणि तुमचा विश्वास वाढेल बरं का. प्रेज द लॉर्ड. आपले डोळे प्रथम तर मनुष्यावरती नसता कामा, तर आपले डोळे देवावरती पाहिजेत बरं का. प्रेज द लॉर्ड. आपला भरोसा परमेश्वरावरती पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये काम घडेल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये पर्सनल साक्ष होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती घडलीच पाहिजे. हालेलुया. बायबल सांगते की प्रभू येशू पेत्राच्या घरी गेले. कोणाच्या घरी गेले? पेत्राचा सेवक होता, त्याच्या सेवकाच्या ते घरी गेले आणि घरी गेल्यानंतर बायबल सांगतं की पेत्राची सासू, हालेलुया, तिला ताप आला होता, ते आजारी होते आणि तापामध्ये झोपली होती, तिला उठवत देखील नव्हतं. प्रेज द लॉर्ड. एवढा हाय तिचा ताप वाढला होता आणि बायबल सांगतं प्रभू येशू आले आणि तिच्या सासूला स्पर्श केला. हालेलुया. तिचा ताप निघून गेला बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, दाविदानं गोल्यातला हरवलं. वाचा ना बायबल मध्ये, दाविदासमोर गोल्यात नावाचा व्यक्ती होता की तो व्यक्ती जर उभा राहिला युद्ध करण्यासाठी, तो कोणताच व्यक्ती त्याच्या समोर येत नव्हता आणि त्याला सर्व सैन्यांना तुच्छ लेखत होता तो गोल्यात नावाचा व्यक्ती. आणि प्रत्येकाला तो म्हणायचा, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल बाबांनो, तर मी एकटा उभा आहे, तुमच्यातला एक कोणतरी मनुष्य निवडा आणि माझ्या समोर आणा म्हणायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो लोक काय करत, त्याला घाबरून जात होते आणि बायबल सांगतं की दावीद त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. हालेलुया. दावीद काय केलं? त्या गोल्याच्या जाऊन समोर उभा राहिला आणि बायबल सांगतं की दाविदाने त्या गोल्यातला हरवलं. प्रेज द लॉर्ड. आता हे अचानक कसं काय घडलं बरं? असं कधी आपण विचार केला का? का बरं दावीद गोल्यातला हरवू शकला? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याच्या अगोदर जर पाहिलं तर दाविदानं सिंह आणि अस्वल देखील फाडून टाकले होते बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे त्याला हिंमत होती की माझा देव ह्या संकटात देखील माझ्या बाजूने उभा आहे. जो देव परमेश्वर मला मदत करतो, ज्या देवानं मला सर्व संकटातून बाहेर काढले, ज्या देवानं मला मजबूत उभा केले, तो परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे. या दुःखात देखील माझा परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे आणि तो मला यातून सोडवेल बरं का. हा प्रथम आपला विश्वास पाहिजे. हालेलुया. हालेलुया. दाविदाला कुठून हिंमत प्राप्त झाली? त्याला ठाऊक होतं, त्याला माहित होतं की माझ्या जीवनामध्ये देवानं काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझी काय परिस्थिती होती आणि माझ्या देवानं माझ्या जीवनात कसा चमत्कार केला हे दाविदाला ठाऊक होतं. म्हणून दावीद हिंमत करून त्या गोल्यातून धावून गेला बरं का आणि विजय मिळवला बरं का. हालेलुया. हालेलुया. आता समजा काही तुमचा अपराधच केला नाही, तुम्ही एखादा गुन्हा तुमच्या हातून काही घडलेला नाही, तरी देखील तुम्हाला त्याची सजा होत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुमच्यावर दुःख आले, तुमच्यावरती संकट आले.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या दुःखामध्ये तुम्ही संघर्ष करत आहात, त्या संकटामध्ये तुम्ही संघर्ष करत आहात, पण तुम्हाला ठाऊक पाहिजे की जो देव परमेश्वर आहे तो सर्व संकटातून मला बाहेर काढू शकतो, तो माझ्या बाजूने उभा आहे. प्रेज द लॉर्ड. असा जर तुमचा विश्वास असेल तर परमेश्वर खात्रीनं तुम्हाला त्यातून बाहेर काढेल बरं का. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरचा विश्वास प्रथम तर पाहिजे की माझा देव या दुःखात देखील, या संकटात देखील माझ्या बाजूने उभा राहणारा तो परमेश्वर आहे, आणि या दुःखातून तो मला खचितच, तो खात्रीनं मला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हा जर तुम्ही विश्वास ठेवसाल तर तुम्ही गौरव देवाचा पाहसाल बरं का. जर तुम्ही देवाकडे आला आहात, देवाच्या प्रार्थनेमध्ये, मंदिरामध्ये आला आहात, जर तुमचा विश्वास असेल की देव जे काही माझं संकट आहे, जे काही माझं दुःख आहे, ह्यातून मला खात्रीनं तो बाहेर काढेल, तर नक्कीच परमेश्वर आज रात्री तुमची भेट घेईल. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी पर्सनल साक्ष आपल्या जीवनात होणं गरजेचे आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, आता लोकांना स्वर्गाशी देखील काही देणं घेणं नसतं बरं का. प्रेज द लॉर्ड. फक्त भविष्यवाणी माझी झाली पाहिजे, की माझ्या बाबतीत काहीतरी बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या बाबतीत काहीतरी सांगितलं पाहिजे. हा एक प्रकार असतो बरं का मनुष्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, देवा आणि दुसरा एक प्रकार काय असतो की देवाच्या आज्ञेशी आमचं काही नातं नाहीये, पण देवाचे आशीर्वाद पाहिजे. देवाच्या आज्ञे, देवाची विधी आणि देवाचे नियम मी पाळणार नाही, पण आशीर्वाद तर मला पाहिजे. अशा प्रकारची लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये प्रेज द लॉर्ड आशीर्वाद काम करत नाही. हालेलुया. म्हणून काही लोक संघर्ष करत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अशा फेक दुनियामध्ये आपण राहत असताना खूप गांभीर्यानं आपण राहिलं पाहिजे आणि स्वतःला सांभाळलं पाहिजे बरं का. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं फिलिप्पीचं पुस्तक याचा पहिला अध्याय, फिलिप्पीकराचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्यातील पहिलंच वचन. फिलिप्पीकराचं पुस्तक याचा पहिलाच अध्याय आणि त्यातील पहिलं वचन. फिलिप्पे येथील अध्यक्ष व सेवक यासह ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व पवित्र जन, त्यास येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमोथेय याचकडून देव व आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हाला कृपा व शांती असो. बायबल सांगतं की फिलिप्पेकरास पत्र लिहित असताना पौल लिहित आहे. कुणाला लिहित आहे? ज्यांना ख्रिस्ताची माहिती आहे, ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, ज्यांनी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि ज्यांना देवाची ओळख आहे, अशा लोकांसाठी तो बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांसाठी तो बोलत आहे की बाबांनो, ज्या देवाकडे तुम्ही आलेला आहात, ज्या देवाला तुम्ही ग्रहण केलेलं आहे, ज्या देवाला तुम्ही स्वीकारलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, देव परमेश्वर पवित्र आहे म्हणतो बरं का. म्हणून आपली पवित्रता मनुष्यानं जपली पाहिजे बरं का. हालेलुया. ज्यांना माहिती नाही अशा लोकांशी तो बोलत नाही. ज्यांना ख्रिस्ताची खरी माहिती झालेली आहे, ज्यांनी त्याला ग्रहण केलेलं आहे, ज्यांनी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतलाय, अशा लोकांसंग तो बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. काय बोलतोय वाचा बरं पुन्हा एकदा रिपीट. फिलिप्पे येथील अध्यक्ष, कोणाला? जे अध्यक्ष आहे, जे सेवक आहे, जे विश्वासू आहेत, अशा लोकांना तो बोलत आहे की बाबांनो, काय म्हणत आहे तो? अध्यक्ष व हा? सेवक यासह ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र जन, त्यास येशू हालेलुया. ख्रिस्त जे पवित्र जन आहेत, प्रेज द लॉर्ड, जे ख्रिस्तामध्ये विश्वासू आहेत, प्रेज द लॉर्ड, जे पवित्र जन आहेत, जे ख्रिस्तामध्ये विश्वासू आहेत, अशा लोकांसंग तो बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, फिलिप्पिकराचं पुस्तकाचा दुसरा अध्याय आणि 12 वचन सांगतं की तो काय बोलत आहे बघा. फिलिप्पिकराचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि त्यातील 12 वचन. यास्तव माझ्या प्रिय हा? बंधूंनो, जे तुम्ही सर्व आज्ञा पालन करत आला आहात, हालेलुया. ते जे माझे प्रिय बंधू आहे, ज्या माझ्या प्रिय बहिणी आहेत, ज्या तुम्ही ख्रिस्ताच्या सर्व आज्ञा पाळत आहात, त्याचे विधी पाळत आहात, त्याचे नियम पाळत आहात. मी जवळ असता हा? केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसतानाही भीती व कापत आपले तारण साधून घ्या. हालेलुया. काय साधून घ्या? तारण. काय साधून घ्या? तुमचा उद्धार तुम्ही सांभाळला पाहिजे बरं का. तारण तुम्ही सांभाळलं पाहिजे बरं का. प्रेज द लॉर्ड. त्यासाठीच आपण ख्रिस्ताकडे आलोय की मला तारण प्राप्त झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा उद्धार झाला पाहिजे, यासाठी आपण ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. आणि तो म्हणतो की तुम्ही काय करा? ते जतन करा, ते सांभाळा. प्रेज द लॉर्ड. ते काय करा? ते सांभाळून ठेवा. हालेलुया. बायबलचं वचन सतत दाविदाच्या हातातून पाप घडलं. प्रेज द लॉर्ड.
दाविदाच्या हातातून पाप घडलं त्यावेळेस दावीद बोलतो. स्तोत्रसंहिता 51 अध्याय त्यातलं 12 वचनामध्ये दावीद बोलत आहे. स्तोत्रसंहिता 51 त्यातील 12 वचन. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. काय म्हणताय? तू केलेल्या उद्धाराचा तारणाचा अनुभव मला पुन्हा नव्यानं होऊ दे म्हणतो परमेश्वरला. पुढं आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. हालेलुया. आणि तुझ्या पवित्र आत्म्यानं आनंदाच्या आत्म्यानं मला सावरून धर म्हणतो तो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मला सोडू नको म्हणतो तो.